मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले। दादरच्या टिळक ब्रिज खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले। मुंबईमध्ये काल संध्याकाळपासूनच पाऊस अनेक भागांमध्ये कोसळतोय, तर दादरच्या टिळक ब्रिज खालीही प्रचंड पावसामुळे पाणी साचलेले सखल भाग आहे हा, त्यामुळे इथे पाणी साचलेले आहे। मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट दिलाय आणि त्यातच सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। भरतीच्या वेळी जर पाऊस सुरू राहिला तर कदाचित परिस्थिती आणखी बिकट बनू शकते। वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। रेल्वे रस्ते वाहतुकीवर मुंबईतल्या पावसाचा परिणाम थोडा झालेला दिसतोय। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, आता तुम्ही कुठल्या भागात उभे आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच मी सध्या उभी आहे दादर टिळक ब्रिजच्या खालीच, म्हणजेच हिंदू कॉलनी परिसरामध्ये। आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे। दादरचा हा भाग आहे तो सखल भाग आहे। या ठिकाणी खरं तर रात्रीपासूनच जो मुसळधार पाऊस पडला त्याचा परिणाम या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळत आहे। रात्री जवळपास 200 mm इतका पाऊस पडला असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याच्यामुळे आपण बघतोय की मुंबईतील अनेक सखल भाग आहेत ते अगदी जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। रात्री पडलेल्या पावसाचा हा फटका सकाळी जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील पडतोय। अगदी सकाळपासूनच मुंबई महापालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। मेन होल्स ओपन करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल यासाठी खरं तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत। मात्र मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक भाग जे आहेत ते सखल आहेत आणि अर्थात त्याच्यामुळे अगदी मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलभराव होत असल्याचं देखील दृश्य आपण अनेकदा बघतो। हिंदू कॉलनीचा हा परिसर आपण बघतोय की या ठिकाणी अगदी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो अगदी जलमय झालेला आहे। अगदी नदीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे वैदेही, अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही दादर टिळक ब्रिज खालची परिस्थिती, प्रचंड पाणी या संपूर्ण रस्त्यावर साचलेलं आहे। सकाळची वेळ त्यामुळे फारशी गर्दी आता दिसत नसली तरी हळूहळू इथली गर्दी ही वाढायला लागेल आणि त्याच वेळेला जर भरती असेल, पाऊसही आला तर मग पाणी आणखी साचण्याची भीती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।